नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या पोलीस भरतीसाठी काही महत्त्वाचे जी के आणि करंट अफेअर्सचे प्रश्न पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. सर्व प्रश्न अतिशय महत्त्वाचे असणार आहेत. चला तर प्रश्नांना सुरुवात करूया. या ठिकाणी प्रश्न पहिला आहे बघा. शक्ती हा युद्ध अभ्यास कोणत्या दोन देशांमध्ये पार पडला? भारत व अमेरिका, भारत व फ्रान्स, भारत व कॅनडा, भारत व जपान. उत्तर कमेंट करायचंय. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे बघा पर्याय क्रमांक बी, भारत व फ्रान्स. ठीक आहे, भारत व फ्रान्स या दोन देशांमध्ये शक्ती हा युद्ध अभ्यास पार पडलेला आहे. ठीक आहे, फ्रान्सची राजधानी लक्षात ठेवायची आहे पॅरिस आहे. चलन आहे युरो डॉलर आहे. ठीक आहे, इंटरपोलचं जे काही मुख्यालय आहे ते फ्रान्समध्ये लिओन या ठिकाणी आहे. इंटरपोलचं मुख्यालय विचारलं जातं बघा फ्रान्स देशात लिओन या ठिकाणी आहे. ओके, आता भारत व अमेरिकेदरम्यान कोणता युद्ध अभ्यास होतो? तर सी डिफेंडर्स होतो, त्यानंतर वज्रप्रहार होतो. भारत व जपान, भारत व कॅनडा या दोघांमध्ये कोणता युद्ध अभ्यास होतो? मला कमेंट करून सांगायचं आहे. त्यानंतर प्रश्न आहे, विधवा पुनर्विवाह प्रोत्साहन योजना कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे? उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, उत्तराखंड. कोणत्या राज्याने सुरू केली आहे? तर झारखंड. ठीक आहे, विधवा पुनर्विवाह प्रोत्साहन योजना झारखंड या राज्याने सुरू केलेली आहे आणि अशी योजना सुरू करणारे झारखंड हे देशातील पहिले राज्य बनलेले आहे. ठीक आहे, झारखंडची स्थापना बिहार राज्यामधून विभाजन होऊन 15 नोव्हेंबर 2000 मध्ये झाली होती. ठीक आहे, 15 नोव्हेंबर 2000ला झारखंडची स्थापना झाली बिहार या राज्यापासून विभाजन होऊन. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न, केसरी आणि मराठा ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली होती? आगरकर आणि टिळक, चिपळूणकर आणि आगरकर, टिळक आणि चिपळूणकर, वरीलपैकी एकही नाही. काय उत्तर असणार आहे? तर टिळक आणि आगरकर. ठीक आहे, पर्याय क्रमांक ए, आगरकर आणि टिळक यांनी केसरी आणि मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली होती. केसरी हे मराठी वृत्तपत्र होतं. ठीक आहे, केसरी हे मराठी वृत्तपत्र होतं आणि मराठा हे इंग्रजी वृत्तपत्र होतं. 1881 मध्ये हे वृत्तपत्र सुरू करण्यात आले होते. वर्ष लक्षात ठेवायचे 1881. त्यानंतरचा प्रश्न आहे, डॅश डॅश यांनी पहिली कामगार संघटना स्थापन केली? रामकृष्ण शिंदे, नारायण मेघाजी लोखंडे, रघुनाथ भिकाजी, नारायण गुरुजी. कोणी केलेली आहे? तर नारायण मेघाजी लोखंडे. ठीक आहे, नारायण मेघाजी लोखंडे यांनी पहिली कामगार संघटना स्थापन केली. कधी स्थापन केली? 1890 मध्ये. ठीक आहे, 1890 मध्ये स्थापन केली. तिचं नाव काय होतं? तर बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन. ठीक आहे, बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन असं त्या संस्थेचं नाव होतं. आता रविवारच्या सुट्टीचे जनक देखील नारायण मेघाजी लोखंडे यांनाच म्हटलं जातं. रविवारच्या सुट्टीचे किंवा रविवारी जी काही आपल्याला साप्ताहिक सुट्टी मिळते ती ही नारायण मेघाजी लोखंडे यांच्यामुळेच चालू झालेली होती. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न आहे, भारताचे लोकपाल अजय खानविलकर आहेत तर महाराष्ट्राचे लोकायुक्त डॅश डॅश आहेत? बिरेंद्र सराफ, देवेंद्र कुमार उपाध्याय, नितीन करीर, विद्यासागर कानडे. कोण आहेत? तर बघा पर्याय क्रमांक डी, विद्यासागर कानडे हे महाराष्ट्राचे लोकायुक्त आहेत. ठीक आहे, भारताचे लोकपाल कोण आहेत? अजय खानविलकर. महाराष्ट्राचे लोकायुक्त आहेत विद्यासागर कानडे. त्यानंतरचा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडावर राज्याभिषेक केव्हा झाला? 6 जून 1674, 6 जानेवारी 1874, 6 जून 1774, 6 जानेवारी 1574. कधी झालेला आहे? 6 जून 1674. ठीक आहे, पर्याय क्रमांक ए आपलं योग्य उत्तर असणार आहे. 6 जून 1674ला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक रायगडावर झाला. ठीक आहे, कोणी केला? तर गागा भट्ट यांनी केला होता. हे काशीचे एक धर्मगुरू होते गागा भट्ट यांनी हा राज्याभिषेक केला होता.
इंग्रजांचा वकील हेनरी ऑक्झिंग्टन या राज्याभिषेकासाठी हजर होता. कोण? इंग्रजांचा वकील हा प्रश्न विचारलेला आहे बघा. हेनरी ऑक्झिंग्टन नाव आहे त्याचं, तो हजर होता या राज्याभिषेकाला. याच दिवशी मित्रांनो शिवाजी महाराजांनी आपलं अष्टप्रधान मंडळ नेमलं होतं. जे काय अष्टप्रधान मंडळ आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं, ते याच दिवशी नेमण्यात आलं होतं 6 जून 1674ला. हा राज्याभिषेक रायगडावर झाला होता. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न, प्रशासकीय व्यवस्थेचा कणा खालीलपैकी कोणता असतो? भौतिक संसाधन, मानवी संसाधन, नैसर्गिक संसाधन, भौगोलिक संसाधन. कोणता असतो? तर मानवी संसाधन हा प्रशासकीय व्यवस्थेचा कणा असतो. त्यानंतरचा प्रश्न आहे, लोकशाहीचा गाभा म्हणजेच प्रौढ मताधिकार, सत्तेचे विकेंद्रीकरण, राखीव जागांचे धोरण, न्यायालयीन निर्णय. काय असते तर बघा, सत्तेचे विकेंद्रीकरण. ठीक आहे. लोकशाहीचा गाभा म्हणजेच सत्तेचे विकेंद्रीकरण होय. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय घटना समितीचे हंगामी अध्यक्ष कोण होते? अध्यक्ष नाही तर हंगामी अध्यक्ष विचारलेले आहेत बघा. सच्चिदानंद सिन्हा, H.C. मुखर्जी, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कोण होते हंगामी अध्यक्ष? तर सच्चिदानंद सिन्हा. ठीक आहे. सच्चिदानंद सिन्हा हे भारतीय घटनेचे किंवा भारतीय घटना समितीचे हंगामी अध्यक्ष होते. कायमचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. जर अध्यक्ष विचारलं तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद. ठीक आहे. पण हंगामी किंवा तात्पुरत्या स्वरूपात कोण अध्यक्ष होते? तर सच्चिदानंद सिन्हा. आता या ठिकाणी H.C. मुखर्जी आहेत बघा ऑप्शनमध्ये. तर भारतीय घटना समितीचे उपाध्यक्ष कोण होते असा प्रश्न विचारला जातो. तर H.C. मुखर्जी हे भारतीय घटना समितीचे उपाध्यक्ष होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते. ठीक आहे. आणि या ठिकाणी भारतीय संविधानाचे शिल्पकार देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना म्हटलं होतं. पण याच्याशी रिलेटेड एक प्रश्न विचारला जातो मोस्टली, तो म्हणजे भारताला स्वतःचे संविधान असावे ही कल्पना सर्वप्रथम कोणी मांडली होती? कोणी मांडली होती? तर M.N. रॉय. ठीक आहे. M.N. रॉय यांनी ही कल्पना मांडली होती. भारताला स्वतःचं संविधान असावं ही संकल्पना सर्वप्रथम M.N. रॉय यांनी मांडली होती. सोबतच संविधान सभेचे घटनात्मक सल्लागार तर B.N. राव. ठीक आहे. B.N. राव हे संविधान सभेचे घटनात्मक सल्लागार होते. एवढे महत्त्वाचे प्रश्न संविधान सभेवर विचारले जातात. ठीक आहे. संविधान सभेची पहिली बैठक केव्हा पार पडली मला कमेंट करून सांगायचंय. त्यानंतरचा प्रश्न आहे, सहस्त्रकुंड धबधबा कोणत्या नदीवर स्थित आहे? पैनगंगा, विंचरणा, उमरोडी, गोदावरी. काय उत्तर असणार आहे? तर पैनगंगा. ठीक आहे. सहस्त्रकुंड हा जो धबधबा आहे तो पैनगंगा या नदीवर नांदेड जिल्ह्यामध्ये स्थित आहे. तर विंचरणा ही जी नदी आहे तिच्यावर बघा कोणचा धबधबा आहे? सौताडा. ठीक आहे. बीड जिल्ह्यातील सौताडा हा जो धबधबा आहे तो विंचरणा या नदीवर स्थित आहे. त्यानंतर बघा उमरोडी नदीवर जो धबधबा आहे तो वजराई धबधबा म्हणून ओळखला जातो. उमरोडी नदीवर आहे वजराई धबधबा सातारा जिल्ह्यामध्ये. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, गेवरा ही खान कोणत्या राज्यात स्थित आहे? गेवरा नावाची खान कोणत्या राज्यात स्थित आहे? झारखंड, आसाम, छत्तीसगड, बिहार. कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर छत्तीसगड. ठीक आहे. पर्याय क्रमांक सी छत्तीसगड. गेवरा ही जी खान आहे ती छत्तीसगड या राज्यामध्ये स्थित आहे. त्यानंतरचा प्रश्न, बेकिंग सोड्याचे रासायनिक नाव काय आहे? सोडियम बायकार्बोनेट, सोडियम क्लोराईड, सोडियम कार्बोनेट, कॅल्शियम कार्बोनेट. काय आहे तर बघा सोडियम बायकार्बोनेट. ठीक आहे. बेकिंग सोड्याचं रासायनिक नाव सोडियम बायकार्बोनेट. जवळपास प्रत्येक भरतीत हा प्रश्न विचारला जातो. ठीक आहे. मोस्ट IMP प्रश्न आहे. सोडियम बायकार्बोनेट म्हटलं जातं. ठीक आहे. आता या ठिकाणी सोडियम क्लोराईड जे आहे ते आपण जे मीठ खातो त्याला सोडियम क्लोराईड असं म्हटलं जातं. ठीक आहे. त्यानंतर जो धुण्याचा सोडा असतो त्याला सोडियम कार्बोनेट म्हटलं जातं. धुण्याचा सोडा सोडियम कार्बोनेट आणि खाण्याचा सोडा
सोडियम बायकार्बोनेट, ठीक आहे, दोघांमध्ये फरक आहे. ओके. कॅल्शियम कार्बोनेट म्हणजे चुनखडी, ठीक आहे, चुनखडीला कॅल्शियम कार्बोनेट असं म्हटलं जातं. त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ डॅश डॅश चौरस किलोमीटर असून भारताच्या डॅश डॅश टक्के क्षेत्र व्यापलेले आहे. आता किती आहे महाराष्ट्र राज्याचं भौगोलिक क्षेत्रफळ? तर 3,07,713, ठीक आहे, 3,07,713 एवढं आपल्या महाराष्ट्राचं क्षेत्रफळ असून त्याने भारताचा 9.36% भाग व्यापलेला आहे. पर्याय क्रमांक बी आपलं उत्तर असणार आहे. महाराष्ट्राचं क्षेत्रफळ आहे 3,07,713 चौरस किलोमीटर आणि भारताचं क्षेत्र व्यापलेलं आहे 9.36% एवढं महाराष्ट्राने, ठीक आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतामध्ये 3रा क्रमांक लागतो. पहिला राजस्थानचा, दुसरा मध्य प्रदेशचा, 3रा महाराष्ट्राचा, ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न, खालीलपैकी कोणता प्राणी आपल्या शरीराच्या तुटलेल्या भागाची पुनर्निर्मिती करू शकतो? तारामासा, झुरळ, चिमणी, बेडूक. कोणता? तर बघा या ठिकाणी तारामासा याला स्टारफिश असं म्हटलं जातं. तर हा जो प्राणी आहे तो आपल्या शरीराच्या तुटलेल्या भागाची पुनर्निर्मिती करू शकतो. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील दृश्य प्रकाशाची सर्वात मोठी दुर्बीण कोठे आहे? नैनिताल, खोडद, नारायणगाव, बंगलोर. काय असणार आहे उत्तर? तर नैनिताल, ठीक आहे. भारतातील दृश्य प्रकाशाची सर्वात मोठी दुर्बीण ही नैनिताल या ठिकाणी आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील कोणती कंपनी फॉर्म्युला 1 रेसिंगसाठी लागणारे इंधन तयार करणार आहे? हिंदुस्तान पेट्रोलियम, इसार, ONGC, इंडियन ऑइल. कोणती कंपनी आहे? तर इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, ठीक आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन ही जी कंपनी आहे ती फॉर्म्युला 1 रेसिंगसाठी लागणारे इंधन तयार करणार आहे. ही इंडियन कंपनी जी आहे ती इंडियन ऑइल नावाची, हिचा मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे आणि ही महारत्न कंपनी आहे, ठीक आहे. इंडियन ऑइल ही महारत्न कंपनी आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, अजय वॉरियर 25 लष्करी सराव कोणत्या 2 देशादरम्यान आयोजित केला आहे? भारत आणि ब्रिटन, भारत आणि श्रीलंका, भारत आणि फ्रान्स की भारत आणि जपान. काय उत्तर असणार आहे? तर बघा भारत आणि ब्रिटन, ठीक आहे. हा जो युद्ध अभ्यास आहे अजय वॉरियर 25 नावाचा तो भारत आणि ब्रिटनमध्ये आयोजित केलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न, युनिसेफ इंडियाची सेलिब्रिटी ॲडव्होकेट म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? हरमनप्रीत कौर, कीर्ती सुरेश, स्मृती मानधना, दीपिका पदुकोण. कोणाची करण्यात आलेली आहे? तर कीर्ती सुरेश, ठीक आहे. पर्याय क्रमांक बी कीर्ती सुरेश यांची युनिसेफ इंडियाची सेलिब्रिटी ॲडव्होकेट म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यानंतर 2024चा 37वा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला? सेरेना विल्यम्स, अली अबू अवाद, डॅनियल बॅरेनबोईन, मिशेल बॅचलेट. कोणाला करण्यात आलेला आहे? तर मिशेल बॅचलेट यांना 2024चा 37वा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. पुढील प्रश्न, बिहारचे 10व्यांदा मुख्यमंत्री खालीलपैकी कोण बनले आहेत? नितीश कुमार, विजय कुमार सिन्हा, सम्राट चौधरी, आरिफ मोहम्मद खान. कोण बनलेले आहे? नितीश कुमार, ठीक आहे. नितीश कुमार हे बिहारचे 10व्यांदा मुख्यमंत्री बनलेले आहेत. त्यानंतरचा प्रश्न, 15 नोव्हेंबर 2025 मध्ये ऑपरेशन सदर्न स्पियर कोणत्या देशाने सुरू केले आहे? रशिया, इस्रायल, अमेरिका, युक्रेन. कोणी सुरू केलेला आहे? तर अमेरिका, ठीक आहे. नोव्हेंबर 2025 मध्ये ऑपरेशन सदर्न स्पियर अमेरिका या देशाने सुरू केले आहे. त्यानंतरचा प्रश्न, नुकतंच भारताचे संरक्षण सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? प्रवीण सूद, अनिल जग्गी, विक्रम मिस्त्री, पराग जैन. काय उत्तर असणार आहे? तर पर्याय डी पराग जैन, ठीक आहे. भारताचे संरक्षण सचिव म्हणून पराग जैन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न, गदिमा पुरस्कार 2025 खालीलपैकी कोणास जाहीर झाला आहे?
डॉक्टर श्रीनिकेत जोशी, सुहास जोशी, मृदुला बिनगारे वैद्यनाथ, नागराज मंजुळे. काय उत्तर असणार आहे तर सुहास जोशी. गदिमा पुरस्कार 2025 हा सुहास जोशी यांना जाहीर झालेला आहे. त्यानंतरचा प्रश्न, केव्हापर्यंत सर्व भारतीय नागरिकांकडे ई पासपोर्ट असावा असा संकल्प भारत सरकारने केलेला आहे? तर याचं उत्तर काय असणार आहे? 2028, 2030, 2035, 2040. योग्य उत्तर असणार आहे पर्याय सी, 2035 पर्यंत सर्व भारतीय नागरिकांकडे ई पासपोर्ट असावा असा संकल्प आपल्या भारत सरकारने केलेला आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण या ठिकाणी 24 प्रश्न कव्हर केलेले आहेत, ज्यामधून तुमचे 30 ते 40 प्रश्न इतर देखील कव्हर झालेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, या व्हिडिओला तुमच्या मित्राशी शेअर करायचं आहे. ठीक आहे, भेटूया पुढील भागामध्ये. धन्यवाद.